बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे आमदारांच्या डोळ्यादेखत झालेल्या कायद्याच्या उल्लंघनाची। ठाण्यामधली बातमी, एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने तरुणाला मारहाण केली आणि हा सगळा प्रकार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समोर झाला। कायदा पायदळीत उडवला जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र गप्प राहणंच पसंत केलं। उलट मुलीला मारहाण करण्याकरता आव्हाड प्रोत्साहित करताना यावेळी दिसले। संबंधित तरुणावर मुलीची छेड काढल्याचा आरोप आहे। हा प्रकार जितेंद्र आव्हाड यांना कळल्यानंतर त्यांनी तरुणाला आपल्या कार्यालयात बोलवून घेतलं आणि तरुणीला मारहाण करण्याच्या सूचना केल्या। खरं तर आव्हाडांना या तरुणाला पोलिसाच्या हवाली देणं आवश्यक होतं, मात्र त्यांनी ते केलं नाही। त्यामुळे कायदा बनवणारेच कायदा जर पायदळीत उडवणार असतील तर कायद्याचा मग धाक कसा राहणार, हाच खरा प्रश्न। सदर मुलीला तो त्यातील आरोपी हा त्याच्या प्रेमाचा तिने स्वीकार करावा म्हणून तिच्या मागे लागत होता, तिला धमकी देत होता आणि तिने नकार दिला म्हणून तिला त्रास देत होता। तर त्याच्या विरुद्ध त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला 4 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। आणि याच अनुषंगाने एबीपी माझाने काही सवाल उपस्थित केलेले आहेत। जितेंद्र आव्हाड यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिलाय? छेड काढणाऱ्या तरुणाला आधी पोलिसांकडे का देण्यात आला नाही, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न। न्यायनिवाडा जितेंद्र आव्हाडांच्या कार्यालयात आता होणार आहे का? त्यासोबतच पीडित मुलीचा राग योग्य आहे, मात्र ही मारहाण समर्थनीय आहे का? आणि पोलीस कायदा सुव्यवस्थेला मग काहीच किंमत नाहीये का? हे सगळे प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहेत। आपण पुन्हा एकदा बघणार आहोत नेमकं काय घडलं त्यावेळी। एक बॉडी झाला पोलीस ए हात खाली कर रे, चप्पल काढ, चप्पल काढ। चाय पण मी छेडलं नव्हतं साहेब। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कायद्याच्या जाणकार आणि सामाजिक कार्यकर्ते आभा सिंग आहेत। आभा सिंग जी, आपण हा व्हिडिओ बघितलेला असेल, एक लोकप्रतिनिधी अशा प्रकारे मारहाण करायला प्रोत्साहन देतोय, तुम्ही काय म्हणाल याला? बड़ी गलत बात है कि अगर एक पॉलिटिकल लीडर, एक पॉलिटिकल पार्टी के सम्मानित लीडर इस तरह से अगर मानहानि का केस कर रहे हैं, एक महिला के साथ छेड़छाड़ कर रहे हैं, सरासर गलत है। लेकिन इस सीडी की पहले इसकी टेस्ट कराई जाए, इसकी जेन्युइननेस की, इसको फोरेंसिक में देने की बहुत जरूरत है। पुलिस को एक FIR लिख के इसमें जो है इसमें इन्वेस्टिगेशन करनी चाहिए कि इसमें सच्चाई क्या है। आभा सिंग जी, अशा प्रकारे जसं तुम्ही म्हणता की याची टेस्ट वगैरे तर पुढे सगळे पोलीस पावलं उचलतीलच, मात्र अशा प्रकारे एखादा लोकप्रतिनिधी, जबाबदार लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे प्रोत्साहित करणं, कसा संदेश नेमका जातो याच्यामुळे जनतेमध्ये? बहुत ही गलत मैसेज जाता है कि जो लोक नेता है वही रूल को ब्रेक कर रहे हैं, वही रूल को वायलेट कर रहे हैं। और इस तरह की अगर गलत हरकत लोक प्रतिनिधि कर रहे हैं, नेता कर रहे हैं, तो इनके ऊपर कड़क कार्रवाई होनी चाहिए और पुलिस को इसमें तुरंत मामला FIR रजिस्टर करके इसकी इंक्वायरी करनी चाहिए। खूप खूप धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल।